बघू शकता आपण आता हा सगळा किसून घेतलेला आहे। जे जाड आहे ते बाजूला काढून टाकायचं आहे। इथे बघू शकता आपण आता भोपळा असा छान किसून घेतलेला आहे। हा लगेच काळा पडतो, तर त्याला आपण थोडंसं पाण्यातून काढून घेणार आहोत। पाण्यातून काढून त्याला पिळून घ्यायचं आहे। हा किस लगेच काळा पडून जातो, जास्त वेळ त्याला बाहेर राहू द्यायचं नाही आहे। आता याला आपण पाण्यात टाकून लगेच पिळून घेणार आहोत। अशा पद्धतीने आपण आता त्याला गाळून घेणार आहोत। छान पिळून घ्यायचे असे बांधून। आता याला आपण पाण्यात स्वच्छ धुवून आणि याला आता आपण छान असं पिळून घेणार आहोत कपड्यामध्ये। इथे बघू शकता मी आता याला पाण्यातून काढून घेतलेला आहे। या केस केलेला आपला आहे तो पाण्यातून काढून घेतला आहे आणि आता मी त्याला छान पिळून घेणार आहे। रुमालामध्ये घट्ट चांगला असा पिळून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण त्याला छान त्या केस केलेला आहे तो आपण आता छान असा रुमालामध्ये टाकून पिळून घेतलेला आहे घट्ट। त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकलेलं आहे। असं पिळून सगळं घट्ट पाणी काढून टाकायचं आहे। आता आपण याला आपण आता पिळून घेतल्यानंतर असं आपण हे केस छान असा कोरडा कोरडा होतो। आता आपण गॅसवर कढई ठेवून त्याच्यात 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। इथे बघू शकता आपण कढई आता गॅसवर ठेवून घेतलेली आहे। त्याच्यात 2 चमचे आपण तूप टाकून घेतलेलं आहे। आता त्याच्यात आपण आता हा केस थोडा शिजवून घेणार आहोत। थोडा करून हा केस टाकून घ्यायचा आहे। गॅसमधून आटल करायचा आहे आणि त्याला लगेच घालून घ्यायचं आहे। सगळा केस आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत। इथे बघू शकता अशा पद्धतीने हा केस आपण आता टाकून घेतलेला आहे आणि याला कमी गॅसवरच छान असं 2-4 मिनटं होऊ द्यायचं आहे। वाफवून घ्यायचं थोडं शिजवून। ह्या अशा पद्धतीने इथे 1 फुलपात्र भरून मी हे दूध घेतलेलं आहे। आता याच्यात हे टाकून घेणार आहे दूध 1 फुलपात्र भरून। बघू शकता हे फुलपात्र आणि मी एक फुलपात्र भरून दूध टाकून घेतलेलं आहे। आता हे दूध आपण छान याला शिजवून घेणार आहोत। हा केस इथे बघू शकता याला छान शिजवून घ्यायचं आहे 10-15 मिनटं। इथे आपल्याला 1 फुलपात्रभर दूध लागलेलं आहे। आपण आता कमी गॅसवरच हे याच्यात दुधामध्ये याला शिजवून घेणार आहोत। त्याच्यावर ताट ठेवून आपण छान त्याला थोडंसं शिजवून घेऊ दूध आटेपर्यंत। इथे बघू शकता आता हा खोबऱ्याचा किस पण आपण त्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे त्याच्यात। इथे बघू शकता मी ह्या 2 पुड्या मिल्क पावडरच्या आणून घेतलेल्या आहेत। आता ह्या पण मी त्या मिक्स भोपळ्याच्या किसमध्ये टाकून घेणार आहे। इथे बघू शकता इथे आपण आता मिल्क पावडर टाकून घेणार आहोत। याच्याने एक आपल्या बर्फीला छान एक स्वाद येईल मिल्क पावडरमुळे, म्हणून आपण मिल्क पावडर पण टाकून घेणार आहोत। याला पण छान मिक्स करून घ्यायचं आहे। दोन पुड्या मी इथे मिल्क पावडरच्या टाकून घेतलेल्या आहे बर्फी करण्यासाठी। इथे बघू शकता अशा पद्धतीने आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता याच्यात आपण साखर पण टाकून घेणार आहोत। साधारण हे आपलं अर्धा किलोचा भोपळा होता। अर्धा किलो भोपळ्याचा केस असेल हा साधारण।
मी काही मोजून नाही घेतला आहे, असंच घेतला होता. तर साधारण हा अर्धा किलोचा असू शकतो. आता याच्यात मी पावशेरभर साखर टाकून घेणार आहे अंदाजे. 1 वाटी साखर मी इथे टाकून घेतलेली आहे. आता ही छान मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने. आता इथे आपण फूड कलर पण टाकून घेणार आहोत 1 चमचा. विलायची इथे पावडर मी थोडंसं 2-4 विलायची बारीक करून याच्यात मिक्स करून घेतलेले आहे. आता विलायची पण आपण टाकून घेतलेली आहे. आता याच्यातच मी आता फूड कलर पण टाकून घेणार आहे. आता यात आपलं साखरेमुळे याला पाणी सुटलं. फूड कलर आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला त्याला रंग येण्यासाठी, कलर येण्यासाठी अशा पद्धतीने या स्टेजला मी थोडा मध्यम गॅस करून याला छान असं कोरडं बनवून घेतलेलं आहे. आता याला आपण 1 चमचा याच्यात थोडा छान खुसखुशीतपणा येण्यासाठी, छान असं खुसखुशीत होण्यासाठी तर आपण आता 1 चमचा तूप टाकून घेणार आहोत. इथे बघू शकता मी 1 चमचा तूप टाकून घेत आहे. 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी ते मध्यम गॅस केलेला आहे हे सगळं आपलं कोरडं बॅटर होण्यासाठी. बघू शकता आता एकदम हे परफेक्ट झालेलं आहे. या स्टेजला आपलं हे छान आता शिजून छान तयार झालेलं आहे. बघू शकता अशा प्रकारची भोपळ्याची बर्फी तुम्ही पण नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. हे बघा किती छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे. याला छान कलर पण आलेला आहे फूड कलरमुळे. बघू शकता अशा पद्धतीने. आता याची आपण बर्फी करून घेणार आहोत. आता इथे बघू शकता मी हे असं एक ताट घेतलेलं आहे आणि याला तूप लावून घेणार आहे आता. आणि याच्यात आपण हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. आपल्या इथं बॅटर छान तयार झालेलं आहे. याने आता कढईला सोडलेलं आहे. इथे बघू शकता आता आपलं हे छान घट्ट असं बॅटर तयार झालेलं आहे आणि कढईला आता अजिबात चिटकत नाही आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता हे आपल्याला क्लिअर झालेलं आहे. आता हे आपण ताटाला तूप लावून घेतलेला आहे. त्याच्यात तूप ताटात काढून घेणार आहोत हे बॅटर आपण. लगेच त्याला थापून घ्यायचं. छान आता याचा गोळा होतो आहे. एकदम घट्ट झालेला आहे. बघू शकता अशा पद्धतीने. इथे बघू शकता आता आपण हे असं बॅटर हे असं चमच्याच्या सहाय्याने किंवा उलटणीच्या सहाय्याने असं करून घ्यायचं आहे. जेवढं जाड पाहिजे तेवढं तुम्हाला ताटामध्ये जाडीच्या वड्या थापायच्या असेल तशा अशा पद्धतीने. आता याच्यात मी हे काजू बदाम थोडे कुटून घेतलेले आहे, ड्रायफ्रूट. आता हे आपण 1-2 चमचे असे टाकून घ्यायचे आहे त्याच्यावर. हे ताटामध्ये मी असं थापून घेतलेलं आहे. वाटीच्या सहाय्याने किंवा उचटणीच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने असं याला हे बघू शकता अशा पद्धतीने सगळे ड्रायफ्रूट मी टाकून घेतलेले आहे. आता हे असे छान ह्याच्यावर दाबून घ्यायचे आहे आणि आता याला 1 तास आपण ठेवून देणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने. याला 1 तासभर आपण फ्रीजमध्ये किंवा वरती पण तुम्ही झाकून ठेवू शकता. नंतर आपण याला बर्फीचे तुकडे करणार आहोत. अशा पद्धतीने आपण हे त्याला छान दाबून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स. बघू शकता अशा पद्धतीने.
बघू शकता. थांब. इथे बघू शकता अशा प्रकारच्या आपल्या भोपळ्याची बर्फी तयार झालेली आहे. इथे छान असे मी आता कट करून घेतलेले आहेत. बघू शकता अशा पद्धतीने आपण भोपळ्याची बर्फी बनवलेली आहे. भोपळ्याची बर्फी केली आहे. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.